मित्रांनो, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पीक विम्या संदर्भात माहिती घेत असताना अचानकपणे तो व्हिडिओ थांबवावा लागला होता. तर त्याच व्हिडिओला आपण या व्हिडिओमध्ये कंटिन्यू करणार आहोत. तर मित्रांनो, आपल्याला बऱ्याच कमेंट आलेल्या होत्या. मग ते जिल्हे कोणतेही असो, त्या जिल्ह्यातून आपल्याला बऱ्याच कमेंट आलेल्या होत्या. तर आमच्या जिल्ह्यात पीक विमा वाटप होईल का, किंवा आम्हाला पीक विमा वाटप होईल का? तर त्या जिल्ह्याविषयी आपण एकाएकाने माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुम्ही जर त्या जिल्ह्यातून असाल, सध्या तरी आपल्याला ज्या जिल्ह्याविषयी माहिती आलेली आहे त्या अंतर्गत आपण व्हिडिओ बनवलेला आहे. इतर जिल्ह्याविषयी जेव्हा आपल्याकडे अपडेट येईल त्याविषयी आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो, जवळपास बघायचं झालं तर तुम्हाला काही प्रश्न असतील तर डायरेक्टली इंस्टाग्रामला विचारू शकता. इंस्टाग्राम आय डी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तर मित्रांनो, ज्या जिल्ह्यात आता स्टेटस अवेटेड वगैरे होतं त्या जिल्ह्यातील स्टेटस अवेटेड असलेलं किंवा स्टेटस क्लेम वगैरे अप्रूव्ह असून सुद्धा स्टेटस कन्वर्ट झालेले नव्हते त्या शेतकऱ्यांचे स्टेटस कन्वर्ट होणार आहे. पहिला टॉपिक घेऊया परभणी जिल्ह्याविषयी. तर परभणी जिल्ह्यातील 7,961 शेतकऱ्यांना पोस्ट हार्वेस्टच्या रकमा मिळणार आहेत. त्यांची पोस्ट हार्वेस्टमध्ये क्लेम हे मंजूर झालेले आहेत. तर मित्रांनो, त्यांच्या रकमा आता आज किंवा उद्यापासून पोस्ट हार्वेस्टच्या ज्या रकमा आहेत त्या दाखवणं सुरू होईल. किंवा परभणी जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांचे स्टेटस चेंज झालेले नव्हते त्या शेतकऱ्यांचे आता आज उद्या किंवा 1-2 दिवसात हे स्टेटस कन्वर्ट व्हायला सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो, त्यासाठी जवळपास 17 कोटी रुपयांचा निधी देखील पोस्ट हार्वेस्ट घटकासाठी 17 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. आता परभणी जिल्ह्यातून पाठीमागं मित्रांनो, जेव्हा 25% अग्रिमच्या रकमा वाटप होत होत्या तेव्हा परभणी जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात, पूर्णा तालुक्यातून वगैरे म्हणा, मोठ्या प्रमाणात सेलू तालुक्यातून सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे अर्ज हे रिजेक्ट लिस्टमध्ये टाकण्यात आलेले होते. बऱ्याच शेतकऱ्यांचे पीक विम्याचे अर्ज रिजेक्ट करण्यात आलेले होते. तर मित्रांनो, ते रिजेक्ट जे करण्यात आलेले अर्ज होते ते सुद्धा आता मंजूर होणार आहेत. आता पूर्णपणे जे अर्ज रिजेक्ट करण्यात आलेले होते पूर्ण मंजूर होणार नाहीत मित्रांनो, परंतु त्याच्यापैकी काही अर्ज हे अद्याप जे रिजेक्ट लिस्टमध्ये होते ते रिजेक्ट लिस्टमध्ये अर्ज आता परत एकदा अप्रूव्हल होणार आहेत. अशी माहिती समोर आलेली आहे की बाबा तुम्ही एवढे शेतकऱ्याचे अर्ज जे रिजेक्ट लिस्टमध्ये टाकलेले आहेत तुम्ही पूर्णपणे त्या शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन व्यवस्थित करा आणि त्यानंतर त्यांचे रिजेक्ट लिस्टमध्ये काय प्रॉब्लेम आहे अशाच शेतकऱ्यांचे अर्ज रिजेक्ट लिस्टमध्ये टाका. त्यानंतर जे शेतकरी पात्र असून सुद्धा तुम्ही ज्या शेतकऱ्यांचं रिजेक्ट लिस्टमध्ये टाकलेलं आहे त्या शेतकऱ्यांना रिजेक्ट लिस्टमधून काढण्याचे हे सांगण्यात आलेले आहे, आदेश देण्यात आलेले आहे. त्या अंतर्गत परभणी जिल्ह्यातून आता 7,961 शेतकरी जे पोस्ट हार्वेस्टसाठी पात्र ठरवण्यात आलेले आहेत त्या अंतर्गत हा आकडा वाढू सुद्धा शकतो मित्रांनो, कारण की रिजेक्ट लिस्टमधून शेतकऱ्यांना काढण्यात येणार आहे. त्यानंतर मित्रांनो, जालना जिल्ह्यात स्टेटस बदल होणे आज किंवा उद्यापासून सुरू होणार आहे. जे जालना जिल्ह्यातून शेतकरी आहेत त्या जालना जिल्ह्यातील जे शेतकरी पात्र ठरवण्यात आलेले आहेत, क्लेम वगैरे पात्र ठरवण्यात येतील त्या शेतकऱ्यांचे स्टेटस आज उद्यापासून, आज जर नाही झाली तर उद्या तर नाही, उद्या रविवार आहे मित्रांनो, तर सोमवारपासून नक्की हे स्टेटस जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कन्वर्ट होण्याला सुरुवात होणार आहे. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातून आपल्याला पाठीमागे सुद्धा सोलापूर जिल्ह्याविषयी वारंवार आपण व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेतली होती. सोलापूर जिल्ह्यातून अगोदर सुद्धा आपल्याला बऱ्याच शेतकऱ्यांचे स्टेटस कन्वर्ट झालेले स्क्रीनशॉट आलेले होते. त्या अंतर्गत मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांना एलबीएसच्या रकमा, पोस्ट हार्वेस्टच्या रकमा दाखवण्यात आलेल्या होत्या. त्या अंतर्गत 69,961 शेतकरी हे एलबीएस असो किंवा पोस्ट हार्वेस्ट असो या घटकांतर्गत शेतकरी पात्र ठरवण्यात आलेले आहे. जवळपास 81,80,00,000 रुपयांचा निधी हा सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सध्या तरी मंजूर करण्यात आलेला आहे. त्या अंतर्गत आता ज्या शेतकऱ्यांचा उडीद पिकाचा पीक विमा रक्कम दाखवून सुद्धा वितरित झालेला नव्हता अशा शेतकऱ्यांना सुद्धा मिळणार आहे. त्यानंतर मित्रांनो, काही शेतकऱ्यांना सोयाबीन किंवा कापूस पिकाचा जे पीक विमा रक्कम दाखवून सुद्धा वितरित झालेला नव्हता ते सुद्धा या घटकांतर्गत किंवा या टप्प्याअंतर्गत वितरित होणार आहे. त्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील 75,677 शेतकरी हे पात्र ठरवण्यात आलेले आहेत. मग ते पोस्ट हार्वेस्ट असो किंवा एलबीएस असो त्या अंतर्गत जे शेतकऱ्यांनी ज्या पद्धतीचे क्लेम वगैरे मंजूर झालेले असतील त्या अंतर्गत त्यांना पीक विमा मिळणार आहे. तर 55 कोटी रुपयांचा निधी हा सध्या तरी मंजूर करण्यात आलेला आहे. आता हा निधी वाढू सुद्धा शकतो मित्रांनो. एक लक्षात ठेवा गोष्ट की हा निधी, हे जे मी निधी सांगत आहे त्या निधीमध्ये फरक सुद्धा येऊ शकतो किंवा वाढू सुद्धा शकतात. त्यानंतर मित्रांनो, जळगाव जिल्ह्यातून सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न होते की बाबा जळगाव जिल्ह्यातून पीक विमा वाटप होईल का नाही. तर मित्रांनो, जळगाव जिल्ह्याचा सुद्धा काही शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे. त्यानंतर नाशिक जिल्ह्यातून सुद्धा पीक विमा मिळणार आहे. काळजी करण्यासारखं काही नाही. नाशिक जिल्ह्यातून सुद्धा बरेच शेतकरी कमेंट करत आहेत की नाशिक जिल्ह्यात 75% किंवा इतर जे घटकासाठी पीक विमा मंजूर आहे तो मिळेल का नाही. मग नाशिक जिल्ह्यातून सुद्धा लवकरच स्टेटस कन्वर्ट होणार आहेत. त्यानंतर मित्रांनो, नांदेड जिल्ह्यातून सुद्धा 25% अग्रिम व्यतिरिक्त आता जे उर्वरित पीक विमा आहे ज्या शेतकऱ्यांनी ज्या पद्धतीच्या क्लेम केलेले होते त्यांना सुद्धा लवकरच म्हणजे सोमवारपासून त्यांचे स्टेटस कन्वर्ट होतील. त्यानंतर हिंगोली जिल्ह्याचा काही भाग, हिंगोली जिल्ह्यातून प्रत्येक शेतकऱ्याला तर नाही, हिंगोली जिल्ह्यातील काही भाग हा पीक विम्यासाठी
कारण मित्रांनो हिंगोली जिल्ह्यातील बरेच शेतकऱ्यांचे जे अर्ज आहेत ते रिजेक्ट टाकण्यात आलेले आहेत. कारण की परभणी झालं, बीड जिल्हा झालं, नांदेड जिल्हा झालं, इतर बरेच जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे घोटाळे समोर आलेले होते, परंतु हिंगोली जिल्ह्याचा घोटाळा समोर आलेला नव्हता. परंतु हिंगोली जिल्ह्याचा सुद्धा मागच्या महिन्यांमध्ये घोटाळा समोर आलेला आहे. त्या कारणास्तव हिंगोली जिल्ह्याचा काही भागातच आता हा पीक विमा वितरित होईल या टप्प्यातला. वाशिम जिल्ह्यातून सुद्धा बऱ्याच कमेंट होत्या. वाशिम जिल्ह्यातील सुद्धा स्टेटस कन्वर्ट होण्याला सुरुवात होणार आहे. त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातून सुद्धा काही शेतकऱ्यांना प्रश्न पडतील की बाबा स्टेटस कन्वर्ट होणं वगैरे वगैरे म्हणत आहात तुम्ही, पीक विमा मिळेल की नाही. तर मित्रांनो स्टेटस कन्वर्ट झालं म्हणजे तुम्हाला पीक विमा मिळणार आहे हे लक्षात ठेवा. यवतमाळ जिल्ह्यात सुद्धा मिळणार आहे, लातूर जिल्ह्यात सुद्धा मिळणार आहे. त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात कमेंट आहेत. बुलढाणा जिल्ह्यातून सुद्धा ज्या शेतकऱ्यांचे क्लेम मंजूर होतील त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे. प्रत्येक शेतकऱ्यांना मिळेल याची गॅरंटी आपण देत नाही, परंतु ज्या शेतकऱ्यांचे क्लेम मंजूर आहेत त्या शेतकऱ्यांना पीक विमा 100% मिळणार आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचा सुद्धा काही भाग या पीक विम्यामध्ये बसणार आहे. आता इतर जिल्ह्यातून बऱ्याच शेतकऱ्यांचे चंद्रपूर जिल्ह्यातून कमेंट आहेत. बऱ्याच शेतकऱ्यांचे मॅसेजसुद्धा आहेत चंद्रपूर किंवा सातारा किंवा मला वाटते चंद्रपूर व्यतिरिक्त गडचिरोली जिल्ह्यातून सुद्धा काही कमेंट आहेत. त्यानंतर इतर जिल्ह्यातून सुद्धा बऱ्याच कमेंट आहेत, नागपूर वगैरे. तर मित्रांनो आता तिकडची सध्या तरी अपडेट आपल्याकडे आली नाही. आणि चंद्रपूर जिल्ह्याविषयी बोलायचं झालं तर चंद्रपूर जिल्ह्यातील या टप्प्यात पीक विमा मिळेल याची गॅरंटी नाही सध्या तरी चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या टप्प्यामध्ये पीक विमा मिळेल याची गॅरंटी नाही. तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो. आज आपल्याकडे बरेच माहिती जेव्हा अपडेट येतील तेव्हा आपण पीक विम्यासंदर्भात लवकरच अपडेट